आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। पहिले आपल्या शहरामध्ये ज्या पद्धतीने महानगरपालिका हद्दीपुरतं परवाना असते त्याची LPG ऑटो रिक्षांना परवाना शहराचा आहे आणि त्यासाठी गॅरंटर हायड्रो टेस्टिंग टाकीचं जे सर्टिफिकेट आहे त्याचं गॅरंटी सर्टिफिकेट पुणे नाशिक जिल्ह्याचं, म्हणजे हा काळा बाजार कोणाचा? RTO प्रशासनाचा की कोणाचा? आता त्याच्यामध्ये प्रश्न हा निर्माण झालेला आहे की हायड्रो टेस्टिंगचा जो सर्टिफिकेट दिलेला आहे तो झेरॉक्स कॉपी आहे, त्याच्यावर ओरिजिनल कुठं आहे? मग अधिकारी ज्यावेळेस गाड्या पासिंग करतात, परवाने उतरवतात, तर त्यांची ओरिजिनल कॉपी हे बघत नाही, हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे। साहेब नियम काय सांगतो? नियमानुसार ओरिजिनल सर्टिफिकेट बघणे बंधनकारक आहे। नियमानुसार आपल्या शहरामध्ये 2 टेस्टिंग प्लांट आहेत, दोन्हीपैकी दोघांचे टेस्टिंग प्लांटचे सर्टिफिकेट न घेता पुणे आणि नाशिक हायवे रोडवरचे टेस्टिंग प्लांटचे झेरॉक्स कॉप्यावर सर्रासपणे काळा बाजार चालू आहे। तो थांबला पाहिजे, जेणेकरून शहरामध्ये जीवितहानी होणार नाही। कारण का आज आपल्या शहरामध्ये 2 टेस्टिंग प्लांट आहेत आणि दोन्ही टेस्टिंग प्लांटमध्ये आपल्या शहरामध्ये जर रिक्षा जात नसेल आणि पुणे हायवे रोडला जाऊन जर समजा ही गाडी पासिंग केलेली असेल तर त्याची CCTV कॅमेरे फुटेज आम्हाला दाखवायला पाहिजे। फुटेज असणं गरजेचं आहे, प्रूफ असणं गरजेचं आहे। आणि आजच्या घडीला RTO ऑफिसमध्ये जो G फॉर्मचं नाव चालू आहे, G फॉर्म आपल्याला सुद्धा माहिती आहे, हा काळा बाजार G फॉर्मच्या गोंधळामधून झालेला आहे। आम्ही विदाऊट आरोप करत नाहीये, आमच्याकडे त्या सर्टिफिकेटची कॉपी आहे, प्रत आहे, कोणत्या दिवशी गाडी पासिंग झाली असा एकच गाडीचा विषय नाही आहे। कमीत कमी आजपर्यंत ह्या श्रीहरी हायड्रो टेस्टिंग प्लॅन्टच्या माध्यमातून कमीत कमी 2 ते 2,500 गाड्यांची आमच्याकडे याची माहिती आलेली आहे। शहरामध्ये आज वादग्रस्त निर्माण होऊ शकते, कारण की आजपर्यंत टेस्टिंग प्लांटच्या माध्यमातून अपघात झालेला नाही। येता कदाचित आमचे जिल्हा कार्याध्यक्ष सर्व्हर कॅप्टन साहेब यांनी सांगितलं की अनर्थ जर झाला तर याला जबाबदार कोण? साहेब नियमानुसार प्रत्येक जिल्ह्याला टेस्टिंग प्लॅन दिलेला आहे, 100% दिलेला आहे। प्रत्येक जिल्ह्याला, नगरला नाही आहे, परंतु आपल्या शहरामधून नगरला जातात, बीडला नाही आहे, बीडला आपल्या शहरामधून जातात, परंतु आपल्या शहरामध्ये 2 टेस्टिंग प्लांट आहेत, एक नव्हे तर 2 आहे। आणि आज आम्ही या प्रशासनाचा जे काळा बाजार चालू आहे, आता हे वरिष्ठांच्या कानावर घातलेला आहे। वरिष्ठांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही इथून पुढे चौकशी करू, ज्या संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू। आम्ही मागणी केलेली आहे की गुन्हा दाखल झाला पाहिजे, जेणेकरून हा काळा बाजार थांबेल। साहेब RTO एजंट, RTO मधील काही कर्मचारी असतील आणि एजंट असतात, यांच्या संगमतीने हा प्रकार चालू आहे असा आपला आरोप आहे। 100% आम्ही तसं पत्रामध्ये लिहून दिलेलं आहे की RTO आणि एजंटच्या माध्यमातून संगनमताने हा काळा बाजार चालू आहे, तो थांबला पाहिजे। महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही आज RTO प्रशासनाला सांगू इच्छितो की हा जर काळा बाजार थांबला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने जन आंदोलन करू। सर्वस्वी जबाबदारी RTO प्रशासनाची व पोलीस प्रशासनाची राहील। आणि आजच्या घडीला आज आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्र सरकारने सर्व कार्यक्रम प्रायव्हेट सेक्टरला देण्याचं काम चालू केलेलं आहे। RTOची पासिंगसुद्धा प्रायव्हेट सेक्टरला झालेली आहे। आणि आज जर प्रशासनाकडून जर प्रायव्हेट सेक्टर होत असेल आणि RTO प्रशासनाकडून असा काळा बाजार होत असेल तर वाहन चालकांची किंवा प्रशासनाची व जनतेची पिळवणूक होत आहे, ती थांबली पाहिजे। त्या उद्देशाने महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही हे काळा बाजार उजागर केलेला आहे। आम्ही कोणावर आरोप करत नाही, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत। विनंती प्रशासनाला एकच आहे की आजच्या घडीला ओरिजिनल सर्टिफिकेट आपण अधिकाऱ्यांनी, संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावे। आज आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेचे, माझा परिचय देतो, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर, माझ्या सहकारी मित्र आहेत जिल्हा कार्याध्यक्ष सर्व्हर भाई कॅप्टन साहेब, शहर उपाध्यक्ष सय्यद गौसूभाई आणि टाउन हॉल विभाग प्रमुख सय्यद रशीद भाई। आज आम्ही सर्वांनी फक्त 4 पदाधिकाऱ्यांनी येऊन याच्यावर सरकारला चेतावणी देण्याचं काम केलेलं आहे। उद्या 4000 येतील याची दक्षता प्रशासनाने घ्यावी हीच अपेक्षा।
जय महाराष्ट्र. विषय फार गंभीर होता साहेब. कारण हायड्रो टेस्टिंग, LPG हायड्रो टेस्टिंग या बाटला रेन्युअल आपण करतो, हे बोगस प्रमाणात सध्या रिक्षा थोडेसे पैसे घेऊन जागेवर झेरॉक्स कॉपीची सर्टिफिकेट देऊन रिक्षा पासिंग करणे चालू आहे. याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही आज परिवहन अधिकारी यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं और त्यांना सांगितलं का संबंधित हायड्रो टेस्टिंग प्लॅन्ट, रिक्षा ड्रायव्हर आणि तो एजंट ज्यांनी हा सर्टिफिकेट झेरॉक्सवर सर्टिफिकेट देतोय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे पूर्ण शहरात एक भव्य आंदोलन याच्या विरोधात छेडलं जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपण भेट घेतली आहे. चर्चेतून काय मार्ग निघाला? चर्चेतून जोगे साहेबांनी सांगितलं की आम्ही ड्रायव्हर आणि हायड्रो टेस्टिंग प्लॅन यांना संबंधित यांना नोटीस देऊन यांना इथं बोलून त्यांचं म्हणणं काय हे पहिले ऐकून घेऊ, त्याच्यानंतर यांच्यावर गुन्हे दाखल करू. साहेब, आपण याला विरोध का करत आहात? विरोध म्हणजे आता जनतेच्या सेवेसाठी रिक्षाही दिलेली आहे, पण काही पैसे कमवण्याच्या हेतूने काही हायड्रो टेस्टिंग प्लांटवाले, काही एजंट सिटीमध्ये, आता हे हायड्रो टेस्टिंग प्लांट कुठे आहे? नाशिक पुणा रोडवर. तिथलं टेस्टिंग प्लांटची झेरॉक्स कॉपी इथं कोणीतरी गैरवापर करून इथून पासिंग करून घेतोय. म्हणजे याला अधिकारी, RTO अधिकारीसुद्धा जबाबदार आहे, रिक्षावालासुद्धा जबाबदार आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळणे आहे. कारण हा एक जिवंत बॉम्ब आहे. ती टेस्टिंग होते किंवा नव्हती, खरंच आहे किंवा नाही हे काही सांगता येणार नाही. उद्याच्याला त्या गाडीकडून काही अपघात घडला, ती टाकी फुटली आणि अपघात घडला, याला जबाबदार कोण? परिवहन अधिकारी, रिक्षा चालक का हे प्लॅन्टवाले? श्रीहरी प्लॅन्ट जे आहे हा प्लॅन्टवाला कोण अधिकारी? आपण आरोप करताय का नाशिकहून हे सर्टिफिकेट आणताय, मग छत्रपती संभाजीनगर मध्ये अशी टेस्टिंग करता येते का? आपल्याकडे प्लॅन्ट आहे का? हो, आहेत ना साहेब. इथं जवळच आपल्या वाळूज रोडवरच टेस्टिंग प्लांट आहे. याच्यासाठी इथं जवळच दिलेलं आहे. पण काही पैसे कमवायच्या हेतूने काही लोक डुप्लिकेट सर्टिफिकेट बनवून RTOला हाताशी धरून हे गैरव्यवहार करून जनतेच्या जीवाशी खेळत आहे. म्हणजे आपला असा सरळ आरोप आहे का यामध्ये RTOचे काही कर्मचारी सामील आहे? बिलकुल बिलकुल. कारण चौकशी केल्याशिवाय निष्पन्न होणारच नाही ना. यांची चौकशी करणे यांचं कर्तव्य आहे. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो, यांना सांगितलं चौकशी करा, लवकरात लवकर आम्हाला कळवा. आपलं नाव? माझं नाव शेख सरवर कॅप्टन, महाराष्ट्र वाहतूक सेना, जिल्हा कार्याध्यक्ष.